नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा आणि ही सगळी जी आमचे चॅनल्स आहेत त्यांना सबस्क्राईब करा. एका चॅनलला सबस्क्राईब केल्यानं आपोआप बाकीचे चॅनल सबस्क्राईब होत नाहीत. अॅनलायझर लोकनीती, अॅनलायझर न्यूज, अॅनलायझर डिवाइन आणि अॅनलायझर हिंदी ही 4 चॅनल्स आहेत आणि तुम्ही 4ही नाही, तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती. आजचा जो विषय आहे, राहून ह्या सगळ्या पुरोगामी लिब्रांडू पत्रकारांना जे दुःख होते की शिवबाठा कसं काय फुटली. शिवसेना फुटली तेव्हा गद्दार खुद्दार असं सगळं म्हणता येत होतं, 50 खोके एकदम ओके म्हणता येत होतं. पण आता शिवबाठा फुटली आणि प्रत्यक्ष शिवसैनिक जे काही निष्ठावंत असतील तेही त्याच्यातून बाहेर आले. वेगवेगळ्या ठिकाणी उद्धव ठाकरे मेळावे घेत आहेत गद्दारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन. त्याच्यावरचा आमचा व्हिडिओ करून झाला. बाकीचे भरपूर व्हिडिओ आलेले आहेत. आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा शिवसैनिक म्हणलं ना ते विसरून गेले, जातील पुढं कामाला लागतील, कारण की राजकारण आहे. उद्धव ठाकरे पण त्यांचं जे काही उरलेला पक्ष कसं संपवावं ह्या गहन विचारामध्ये असतील ती गोष्ट वेगळी. यांचं दुखणं बघा काय आहे ते, की हे अजूनही रडायला लागलेत त्या नावानं. मी तर ते पत्रकारांची नावं पण घेत नाही. एक तुम्हाला याच्यामधला एक कॉमन पॅटर्न मी तुम्हाला सांगतो. 2014ला मोदी सत्तेवर आल्याच्या नंतर ह्या सगळ्यांनीच आधीपासून अशी बोंब केली होती की हे जे काही तथाकथित हिंदुत्ववादी उजव्या विचारसरणीचं कट्टरपंथी राजकारण आहे ते काही भारतात चालणार नाही. वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हाही या सगळ्यांनी अशी बोंब केली होती की भाजपला कुठं स्वतःचं बहुमत आहे आणि वाजपेयी हा उदारमतवादी चेहरा आहे. जॉर्ज फर्नांडिस त्याचे कन्व्हेनर आहेत, त्या सगळ्या NDAचे संयोजक आहेत. हे सगळं म्हणजे ह्यांनी स्वतःचं समाधान करून घेतल्यासारखं. तेव्हा प्रत्यक्षामध्ये हे विरोधात होते बरं का. जेव्हा वाजपेयी सत्तेवरती आले ते पहिले त्यांचं 13 दिवसाचं सरकार आलं होतं, ते सरकार पडलं. मग 13 महिन्याचं सरकार आलं, ते सरकार पडलं. तरी पुन्हा निवडणुका झाल्या आणि परत पुन्हा तेच पंतप्रधान झाले. एवढं सगळं झाल्याच्या नंतर त्याही वेळेत त्यांचं सरकार एकमताने पडत असताना ह्या कुठल्या तथाकथित लेब्रांडोने असा कधी लेख लिहिला नाही की असं दुःख व्यक्त केलं नाही की जे आणीबाणीच्या विरोधात लढले होते, काँग्रेसच्या विरोधात लढले होते, ते वाजपेयी उदारमतवादी आहेत आणि त्यांचं सरकार टिकायला पाहिजे. एकही लेख नाही आहे. आता 2014ला भाजपला स्वतःचं बहुमत मिळाल्याच्या नंतर जे ह्यांना शक्यच वाटत नव्हतं. भाजपला स्वतःचं बहुमत मिळालं, 19ला अजून जास्त बहुमत मिळालं, 2024ला बहुमत हुकलं तरी NDAला स्वतःचं काठावरचं का होईना बहुमत आलं. त्यांचं सरकार स्थापन झालं, ते कमी पडलं म्हणून की काय. ह्यांनी जो नैतिक आनंद व्यक्त केला होता, राहुल गांधींची काँग्रेस 99 पर्यंत पोहोचली. खरं तर 2019ला हेच सगळे म्हणजे ऊर बडून रडले ह्यासाठी होते की काँग्रेस कसा अडथळा आहे, काँग्रेसने मर जाना चाहिए. योगेंद्र यादवांचा लेख, काँग्रेस शुड डाय. कशामुळं तर त्यांनीच अडथळा आहे. बाकीचे विरोधी पक्ष म्हणजे प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर ते भाजपला कशी फाईट देऊ शकतात. आम आदमी पक्ष तर काय राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष, पण काँग्रेसमध्ये अडथळा आहे, काँग्रेसने मतविभागणी केली आणि वाटोळ झाला असं तेव्हा म्हणायचे. काँग्रेस कधी 90 ते 99 जागेवरती पोहोचलं. लगे यांना आनंदाचं भरता आलं, काँग्रेसचा नैतिक विजय. तुम्ही सगळे लेख तेव्हाचे बघा. आणि आता कसं मोदीचा डाऊनफॉल सुरू झालं उलट. काठावरचं बहुमत असताना आघाडीला, स्वतःला तर बहुमत नसताना ज्या धडाकेबाज पद्धतीने मोदींनी कारभार सुरू केला त्याच्यानंतरच्या सगळ्या राज्याच्या निवडणुकांमध्ये विरोधकांचा सपशेल धुव्वा उडाला. विरोधकांचा अगदी 2 ठिकाणी जो काही विजय झालेला आहे तो त्यांच्या आपसातल्या लढाईतला विजय आहे. तमिळनाडूमध्ये तर ह्यांचं सगळ्यांचा ह्याच्यातला असलेला घटक पक्ष DMK हारला आणि नव्याला असलेला जो पक्ष आहे जोसेफ विजयन यांचा तो निवडून आला. आता आश्चर्याची गोष्ट अशी की ह्यांच्यातच पुन्हा आघाडीत भांडणं झाल्यासारखं काँग्रेसनी लगेच एका मिनिटामध्ये रंग बदलले आणि काँग्रेस त्यांच्या जोसेफ विजयनच्या पाठीशी निघून गेली. केरळमध्ये तर डावे काँग्रेसमध्येच लढाई झाली होती. म्हणजे ह्यांना मागच्या लोकसभेच्या नंतर एकही आनंद, निर्भेळ असा आनंद विधानसभेच्या निवडणुकीचा मिळेना. कारण की ज्या पद्धतीची गाडी सुसाट पद्धतीने भाजपची चालू आहे. आता ह्यांचं दुखणं काय माहिती आहे का, शिवबाठा फुटल्याचं दुःख नाही आहे ह्यांना दुःख आहे की भाजपला कोण हरवू शकेल आणि भाजपला हरवता येत नाही म्हणून दुःख नाही. खरं तर असं असायला नाही पाहिजे. जे कोणी राजकीय कार्यकर्ते असतात त्या राजकीय कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे आपापल्या पक्षाची बाजू घ्यावी, कशी का असेना लावून धरावी, निवडणुकात उतराव्यात, निवडणुका जिंकाव्यात, हारलं तर दुःख करत बसू नये, पुन्हा मेहनत करून पुढची निवडणूक जिंकावी. हे राजकीय कार्यकर्त्याचं काम आहे, त्यानं ते करायला पाहिजे. पण जे पत्रकार, विश्लेषक, बुद्धिवंत तथाकथित सोकॉल्ड जे आहेत सगळे, ह्या सगळ्यांना जी वस्तुस्थिती आहे ती समोर मांडावं लागेल ना.
मी मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता आहे. मोदी सरकारने मुक्त अर्थव्यवस्थेच्या बाजूने जी पावलं घेतली तेव्हा त्यांचं कौतुक करणे, जेव्हा त्याला विरोध केला शेतीच्या क्षेत्रात विशेषतः किंवा त्या सगळ्या सुधारणा दाबून ठेवल्या त्याच्यावरती टीका करणे हे माझं जे काम आहे. कारण की मी एक विशिष्ट विचारसरणी मानतो आहे. मी काय कुठल्या पक्षाशी बांधील नाहीये. ह्या सगळ्या विचारवंतांनी सांगावं की समजा त्यांना गांधीवादी तत्वज्ञान मंजूर आहे असं ते पत्रकार स्वतः तोंडानं म्हणतात म्हणून मी सांगतोय. मी त्यांच्यावर लादत नाही. किंवा काही सामाजिक कार्यकर्ते निर्भयपणे असं म्हणतात की आम्ही गांधीवादी आहोत. बरोबर आहे. मग ह्यांनी गांधी तर पाळावा ना. गांधी तत्वाच्या विरोधामध्ये स्वतः काँग्रेस जर वागत असेल तर हे काय भूमिका घेणार नाही. मी त्याचं समर्थन तरी करणार. कारण की ह्यांना गांधीवादात ते रस नाही. यांना फक्त ते आपल्याकडे जुनी फार ईर्षाल म्हण आहे. राग इतका टोकाला पोहोचलेला असतो की आपली जी सवत आहे म्हणजे आपल्याच नवऱ्याची दुसरी बायको तिचं सुख पावत नाही म्हणून ती रणकी झाली पाहिजे. म्हणजे आपला नवरा मेला पाहिजे. नवरा अरे तुझा पण चाललाय ना, पण नाही ती रणकी झाली पाहिजे म्हणून ती म्हण आपल्याकडे आली. नवरा मेला तरी हरकत नाही, सवत रणकी झाली पाहिजे. हे सगळे लिब्रांडू पत्रकार एवढ्या टोकाला गेलेले आहेत की ह्यांना फक्त भाजपचा पराभव, फक्त मोदी त्या पदावरून जाणे, फक्त अमित शहा त्याच्यावरून जाणे इतकंच अपेक्षित. उद्या भाजपमधलं जरी दुसरं कोणी बसलं तरी ह्यांना तात्पुरता का होईना आनंद मिळणार आहे. ह्यांना हे ज्या विचारसरणीला मानतात त्या गांधीवादाच्या विरोधामध्ये स्वतः प्रत्यक्ष काँग्रेस वागली. हे ज्या नेहरूवरती ह्यांचं अतोनात प्रेम आहे त्या नेहरूंच्या नियोजनवादी समाजवादी अर्थव्यवस्थेच्या पूर्णपणे विरोधात PV नरसिंहराव आणि तेव्हाचे अर्थमंत्री असलेले मनमोहन सिंग यांचं सरकार गेलं. ह्याच्याबद्दल ह्यांना काही नाही. ते त्याचं कौतुक करणार काँग्रेसचं म्हणून, पण त्याच्यात ते पुन्हा गांधी घराण्याचं करणार. ह्यांना कौतुक PV नरसिंहरावचं कधीच येत नाही. त्यांच्या तोंडूनही शब्द निघत नाहीत. हे गांधी घराण्याचं कौतुक करणार. आणि आता ते कमी पडलं, महाराष्ट्रामध्ये गांधी घराण्याचं काही चालेना म्हणून ह्यांनी शिवबाटाचं कौतुक सुरू केलं. आणि जेव्हा शिवबाटा फुटली म्हणजे काय झालं माहिती आहे का, की तुम्ही ज्याच्यावरती विश्वास ठेवून बसलेले होते, भरोशाच्या म्हशीला टोणगा असं आपल्याकडे म्हण आहे, त्या म्हशीला जर रेडकूच झालं म्हणजे म्हैस झाली तर ठीक आहे बाबा, पण जर पुन्हा रेडकूच झालं, पुन्हा रेडाच जन्मला तिच्या म्हशी तर म्हणून टोणगा, काय उपयोग बाबा, दूध देत नाही काही नाही. आणि आपल्याकडे काय तो जो हाल्या आहे तो काय जोडायची पद्धत नाही नांगरटी करताना, किंवा बैलगाडीला पण तो जोडल्या जात नाही, त्याच्यामुळे तो कामाचा नाही. तसं हे भरोशाच्या म्हशीला टोणगा. ज्या बाळासाहेब ठाकरेच्या नावाने ह्यांनी आयुष्य घातलं बोटं मोडण्यामध्ये, त्या बाळासाहेब ठाकरेचे पुत्र त्यांचा जो पक्ष आहे त्याचे आता भलावण करायला, त्याची पालखी खांद्यावर घ्यायला लागलेत. बरं, त्यांना जेव्हा लोकांनी नाकारलं, त्यांना स्पष्टपणे लोकांनी नाकारल्याच्या नंतर सुद्धा ह्यांना ते डोळे उघडणत. एरवी हे काय म्हणत होते मी तुम्हाला ह्याच्यातला गुंता सांगतो. भारतीय जनता पक्ष किंवा उजवे सगळे विचारसरणीच्या पक्षांना जेव्हा लोक मतदान करत नाहीत त्याच्यामुळे लोकांकडून त्यांना कधी कौल मिळणार नाही. बरोबर आहे, कारण की त्यांना तेवढी मतं मिळत नव्हती. आता त्यांना अधिकृतरित्या मतं मिळालेली आहेत. त्या NDA आघाडीची जर एकूण मतं तुम्ही गोळा केली तर 43-44% स्वतः भाजपची मतं 37% गेलेली. आत्ताच्या निवडणुकीतली गोष्ट आहे. जागा कमी झाल्याच्या नंतर सुद्धा मतं वाढलेली आहेत. 60-65 लाख मतं भाजपला मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मिळालेली, जागा भले कमी हो. मग आता हे काय म्हणतात नॅरेटिव्ह, तुम्ही हे सगळं मॅनेज केलेलं. म्हणजे कालपर्यंत जेव्हा मतं मिळत नव्हते तेव्हा ते काँग्रेसने मॅनेज केलेले असं म्हणत नव्हते. आणि आज जेव्हा भाजपला मतं मिळत आहेत, भाजपला जागा मिळतात, तेव्हा मात्र ते मॅनेज केले. तुम्ही तेव्हा काय सांगत होते की तुम्हाला लोकांचा कुठं कौल आहे, ही लोकशाही आहे आणि लोकांच्या कलाला महत्व आहे. बरोबर आहे. मग आता लोकांनी मतदान केलं, लोकांनी त्यांना निवडून दिलं, तुम्हाला विरोधी बाकावर बसवलं. मग हा लोकांचा कल तुम्हाला का मान्य नाही? पुन्हा यांचं म्हणणं असं आहे की काय म्हणतात ते सगळे पूर्व न्यायाधीश, त्याच्यानंतर सगळी न्यायव्यवस्था, इलेक्शन कमिशन, हे सगळे कसे प्रत्यक्ष सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहेत. किती कमाल आहे. 2014ला लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा निवडणूक यंत्रणा अख्खीच्या अख्खी प्रशासन कोणाच्या हातामध्ये होतं? नवीन चावलासारखा संशयास्पद असा तो निवडणूक आयुक्त, ज्याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये ज्याच्या कार्यशैलीबद्दलचे आक्षेप लेखी स्वरूपात नोंदवल्या गेलेले होते, त्या माणसाला तुम्ही प्रत्यक्ष पदावरती बसवलं. तो सगळा तुमच्या सिस्टीमचा बेनिफिशरी होता, ते ह्यांना दिसत नाही.
आणि आताच्या निवडणूक आयुक्ताच्या नावानं ज्या पद्धतीनं ज्ञानेश कुमार यांच्या नावानं शिव्याशाप दिले जातात वैयक्तिक पातळीवरती जाऊन, म्हणजे ही तर पहिल्यांदाच पद्धत अशी आली की निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये तुमचे आक्षेप असू शकतात, पण तुम्ही व्यक्तिशः त्याला बोलायला लागला. यांचं दुखणं काय माहितीये का, लेकरू होईना आणि सवत साहिना. तुम्हाला स्वतःला तर काही होत नाही, तुमच्याच्यानं काहीच करणं होईना, आणि तुम्ही त्या काँग्रेस काय, शिवबाठा काय, बाकीचे काय यांच्या नावानं आदळआपट करायला, कारण की ते लढत का नाहीत. तुम्ही लढा ना. मी हे तुम्हाला उगाच सांगत नाहीये. 2013ला अण्णाचं आंदोलन जेव्हा पेटलेलं होतं, एका कार्यक्रमाच्या वेळेस आमचे हे द ग्रेट लेब्रांडो पत्रकार मित्र आम्हाला भेटले आणि ते म्हणले, श्रीकांत तुला माहिती नाही, उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रांती होणार आहे. 2014च्या निवडणुकीपूर्वीचं ह्या आमच्या लेब्रांडो पत्रकार मित्राचं वाक्य वैयक्तिक माझ्यापाशी काढलेलं. उत्तर प्रदेशमध्ये कशा पद्धतीनं क्रांती होणार आहे, कशा पद्धतीनं वादळ उठलेलं आहे आणि अण्णाचं आंदोलन किती पेटलेलं आहे. अण्णाचं आंदोलनाचं काय आणि कसं झालं उत्तर प्रदेशचं जाऊ द्या, मी तुम्हाला महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो. आम आदमी पक्षानं ज्या काही 48 जागा लढल्या होत्या त्याच्यातल्या फक्त एका जागेवरचं त्यांचं डिपॉझिट वाचलं, आणि तेही वाचवणारा उमेदवार होता आमच्या शेतकरी संघटनेचा वामनराव चटक. 2014ला इतका जवळून मी यांना अनुभव घेतलेला आहे, मी तुम्हाला सांगतो. मी हे तुम्हाला काही उगाच इथं अनलायझरच्या स्टुडिओमध्ये AC मध्ये बसून गप्पा मारत नाहीये. मी इतका जवळ होतो या सगळ्या लोकांच्या. तेव्हा परभणी आणि छत्रपती संभाजीनगर दोन्हीपैकी एक लोकसभेची जागा तू लढवशील का असं मला विचारल्याच्या नंतर म्हणलं बिलकुल, चवळीचा भाग म्हणून मी लढवेलच, कारण की आमच्या शेतकरी संघटनेने पाठिंबा दिलेला आहे. मग पुढचा जेव्हा प्रस्ताव आला होता की बाबा मग तुला ते आम आदमी पक्षाचं सभासदच व्हावं लागेल, म्हणलं ते नाही जमायचं, कारण की मला तुमची तत्व नाही पटत. नाही मग तशाच्यानं होणार नाही. असं झाल्याच्या नंतर मी म्हणलं काय हरकत नाही, मला काही राजकीय महत्वाकांक्षा नाहीये. आमच्या शेतकरी चळवळीनं पाठिंबा दिलेला आहे, चळवळीचा एक भाग म्हणून ही निवडणूक लढवता येऊ शकते, हे बरोबर आहे. जय पराजयचा त्याच्यामध्ये काही मुद्दाच नव्हता. 2014ची मी गोष्ट सांगतोय, आज त्याला 12 वर्ष उलटून गेलेली आहेत. हे सगळे अजून त्याच मानसिकतेमध्ये अडकून बसलेले आहेत. त्या आम आदमी पक्षाचं काय आणि कसं वाटोळ झालं सांगायची गरज नाही. आम आदमी पक्षाचे महाराष्ट्रातले सोडा, मराठवाड्यातले सोडा, छत्रपती संभाजीनगरचे कार्यकर्ते भेटायला तयार नव्हते. तेव्हा इतकं त्यांना हे झालं होतं. आज अशी परिस्थिती की ते कार्यकर्ते गायब आहेत, कोण कुठं काही कळायला मार्ग नाही, आणि त्यांना पाठिंबा देणारे हे सगळे. भारतीय जनता पक्ष काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आल्या सत्तेसाठीचा असं नाहीये. त्यांचा निश्चित पराभव करता येऊ शकतो. त्याची सगळ्यात साधी गोष्ट आहे की प्रत्यक्ष काम केलं पाहिजे. गरिबी हटवण्यासाठी काय केलं पाहिजे असं महात्मा गांधींना विचारल्यानंतर त्यांचं जे उत्तर तेच हे गांधीवादी स्वतःला म्हणून घेतात म्हणून सांग. गांधी म्हणले काही नाही, आधी गरिबाच्या छातीवरून उठा. तुम्ही जे गरिबाच्या छातीवरती बसलेले आहात ते पहिले बाजूला व्हा. तुम्ही पहिले गरिबासाठी काय करणं जाऊ दे. ह्यांना जर काही करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हे सो कॉल्ड सगळ्या ह्या बाकीच्या भाजप विरोधी पक्षाच्या छातीवर हेच जाऊन बसलेले आहे. अरे तुम्ही बाजूला व्हा ना पहिले. तुम्ही कधी काँग्रेसला शिव्या घालता, काँग्रेस मस्ट डाय म्हणता, कधी ह्या बाकीच्यांच्या नावानं बॉम्ब करता. तुम्हाला सुधरणं काय ते. गेल्या 12 वर्षामध्ये ज्या कोणाला भाजपला सच्चा विरोध करायचा म्हणजे वैचारिक पातळीवरचा, केवळ व्यक्तिद्वेष, मोदी, अमित शहा हे नाव घेऊन काही होणार नाही. असं समजा की भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे जे सगळं मजबूत असं सगळं जाळं आहे ते आपल्याला उखडून टाकायचं. बरोबर आहे. मग काम करावं लागेल ना. 12 वर्षात आमच्या त्या ज्येष्ठ पत्रकार लेब्रांडो मित्राच्या सदराचं मी तुम्हाला ह्यापूर्वी पण उदाहरण सांगितलं होतं. मी त्यांना तेव्हाही प्रश्न विचारला होता 2015 मध्ये की तुमची कृती काय आहे. निर्भय बनववाल्यांना विचारलं होतं. आणि आता हे जे आमचे अजून एक ज्येष्ठ पत्रकार मित्र, मी या सगळ्यांना विचारू इच्छितो की आत्ताचं सोडा, तुम्हाला मोदींना संघाला हरवायचं आहे राजकीय दृष्ट्या, बाकीच्या क्षेत्रातलं जाऊ दे. मग तुम्ही गेल्या 12 वर्षामध्ये अशी काय कृती केली. मला एक तुम्ही पक्ष दाखवा भारतामध्ये या सगळ्यांनी मिळून तयार केला आणि किमान त्याचं काही ना काहीतरी चालू आहे. स्वराज इंडिया नावाचा एक पक्ष योगेंद्र यादवांनी स्थापन केलं, त्याचं कुठं काय झालं ते त्यांना सुद्धा माहिती नाही, कळायला मार्ग. हे नुसतंच बोलायला लागलेत. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे ह्या रामदासांच्या उक्तीचं मी नेहमी उदाहरण देतो, पण यांना रामदास चालत नाही. भटा बामणाळलेला असल्यामुळं तो काय चालत नाही. यांना पुरोगामी पाहिजे. पुरोगाम्यांनी सुद्धा एवढं मोठं सांगून ठेवलेलं ह्यांना वाचायचं नाही. कबीराचीच कालची जयंती झालेली आहे. काल त्याचा कार्यक्रम झाला मोठा. मी कबीराच्याच त्या एका ह्याचा शेवट करतो. जो पानी के नाम को पानी जाने ये नादानी है,
जो पानी के नाम को पानी जाने ये नादानी है, शोला पाणी पाणी रटते रटते प्यासा ही मर जाय. हे फक्त वरवरचं एक दोन नावं घेऊन बसलेत मोदी, अमित शहा, मोहन भागवत, आणि त्याच्या नावानं बोंबा मारा आले. तुम्हाला त्यांच्या विरोधात काही करायचं असेल तर प्रत्यक्ष पाणी म्हणजे प्रत्यक्ष काहीतरी कृती करावी लागेल, तर तुम्हाला कुठलं तरी विरोधामधलं जे काही उभं करता येईल ते उभं करता येईल. तुम्ही जर असे हे काँग्रेस, शिवबाठा यांच्या नावानं जर कधी कौतुक करायचं, कधी शिव्या घालायच्या, कारण त्यांनी लढावं. हे कारण की तुम लढो हम कपडे सांभाळते हे म्हणणारे आहेत, हे तर बाहेर बसलेले आहेत आणि यांना फक्त ते बेनिफिट पाहिजेत. विधान परिषद पाहिजे, राज्यसभा पाहिजे, शासकीय समित्या पाहिजे, शासकीय ह्याच्यातले जे परदेशी दौरे असतात त्याच्यामध्ये सहभाग पाहिजे, पंतप्रधानांनी पत्रकारांचा लवाजमा सोबत घेऊन जावा आणि त्यांना उंची स्कॉच कशी पाजावी. माझे वाक्य नाही आहेत, ज्येष्ठ पत्रकारांनी त्यांच्या आठवणी ह्याच्यात लिहिताना लिहिले. मनमोहन सिंगच्या काळामध्ये कशी उंची दारू मिळायची परदेशात गेल्याच्या नंतर. असो, आपण काही बोलायची वेगळी गरज नाही. ह्यांची पाप ह्यांनाच भोवत आहेत. ह्यांनी ज्या काँग्रेसला डोक्यावर घेतलं त्या काँग्रेसने यांना तोडवलं. हे ज्या शिवबाटाच्या गोष्टी करतात तिचं काहीच व्हायला तयार नाही आणि तोच पक्ष फुटल्याच्या नंतर परत हे गळे काढायला लागला. ह्यांचं सूतक काही संपत नाही. आपल्याकडं जे नातेवाईक आहेत जवळचे, सोयर पण म्हणतात, सोयर सूतक असा जो शब्द आहे ना, तर तो सूतक आपल्या सोयऱ्याच्या बाबतीतलं सूतक असतं. तसे यांचे जे काही स्वतःचे राजकीय सोयरे आहेत त्यांच्याकडचं हे जी काही फुटीची मौत झालेली आहे आणि त्या सूतकातून हे बाहेर यायला तयार नाही. बघू काय होतं ते. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.